सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला कुठलं रुटीनही दाखवणार नाही, साफसफाई दाखवणार नाही आणि रेसिपी सुद्धा दाखवणार नाही। मी केसांना जे तेल वापरते ना, तर ते तेल मी आज बनवणार आहे। तर त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला, इथं तुम्हाला दिसत असेल तर माझे केस एकदम लांब झालेले, काळेशार झालेले आणि केसांवरती एकदम शाईन आलेली आणि केसांची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल, पहिले जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये माझे केस एकदम छोटे छोटे आणि पातळ होते, पण आता माझे केस म्हणजे दाट झालेले आणि एकदम शाईन लांब पण झालेले। म्हणजे कमी दिवसामध्ये माझे केस एवढे लांब झालेले आणि खूप दाट झालेले। तर याच्यासाठी एक सिक्रेट आहे, म्हणजे मी जे तेल वापरायला लागलेली आहे तर ते तेल मी आज तुमच्यासोबत शेअर करते। सगळं आयुर्वेदिक त्याच्यामध्ये यूज केलं जाईल, तर तेच तेल मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर इथं जे साहित्य लागतं ना तेल बनवण्यासाठी, तर ते साहित्य इथं पूर्ण मी म्हणजे जमा करून घेत होती, गोळा करत होते। तर इथं मागच्या साईडला कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे, तर इथं मग मी असे कढीपत्त्याच्या 5-6 डंगी तोडून घेतलेले आहे। थोडीशी कटिंग केलेली आहे कढीपत्त्याची, तर कढीपत्त्याला थोडे आता म्हणजे कमी कढीपत्ता आहे, तर इथं मग मी कढीपत्ता तोडून घेतला। आणि इथं तुम्हाला ही दिसत असेल तर खूप मोठी कोरपड झालेली आहे ह्या बकेटमध्ये, तर मला ती काढून दुसऱ्या याच्यामध्ये लावावं लागते, कारण ते एवढं मोठं वजन आहे ना त्या कोरपडचं, तर ते आता त्याला तोलत नाही आहे। तर मी आता ती दुसरीकडं म्हणजे लावून देणार, पण आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवणार। तर इथं त्याच्यामध्ये कोरपडसुद्धा वापरले जाणार आहे। तर इथं मी कोरपडीचं जवळपास एक मोठ्या साईजचं पान घेतलेलं आहे आणि लिंबोणीचं झाड आहे ना पाठीमागं, तर त्या लिंबोणीच्या झाडाचे पानंसुद्धा आपल्याला घ्यायचे याच्यामध्ये, आणि तुम्ही कडुलिंबाचे पानं जरी घेतले ना तरी पण चालतात। तर इथं मागच्या ताई माझ्याशी बोलत होत्या, तर मी त्यांच्याशी बोलत होते। आम्ही मागच्या साईडला ज्या ताई राहतात ना, तर आम्ही दोघीजणी असं येता जाताच बोलत असतो। त्या काही माझ्या घरी येत नाही, मी त्यांच्या घरी जात नाही, असंच आमचं दोघींचं बॉन्डिंग आहे येता जाता बोलण्याचं। आणि इथं पाठीमागच्याच साईडला गोकर्णाचं झाड आहे ना, तर त्याचे पण आपल्याला याच्यामध्ये पानं लागणार आहे आणि फुलं पण घ्यायची, तर मी दोन्ही तोडून घेतलेले। तर इथं माझं हे मागच्या साईडचं पूर्ण साहित्य तोडून झालेलं आहे। तर समोरून थोडेसे आपल्याला गुलाबाचे जे झाड आहे ना, तर त्याचेसुद्धा आपल्याला थोडेसे पानं तोडून घ्यायचे। गुलाबाचे फुलं मी सकाळीच तोडून घेतलेले। जे साहित्य लागतं ना तेल बनवण्यासाठी, तर ते पूर्ण मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे। तसं मी तुम्हाला दाखवतेच पुढं मी काय काय घेतलेलं आहे। तर चला, इथं कोरपडे ना थोड्या वेळाशी एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे तिच्यातला जो पिवळापणा आहे ना, तिच्यातली जी लाळ असते, तर ती लाळ त्या प्लेटमध्ये पडणार आणि आपल्याला फक्त आतला गर घ्यायचा आहे कोरपडमधला। तर ती लाळ पूर्ण काढून घ्यायची। जी हिरवट लाळ येते ना, तुम्ही तोडा आणि पहा त्याच्यातून हिरवी लाळ येते, तर ती लाळ आपल्याला याच्यामध्ये वापरायची नाही, फक्त आपल्याला गर वापरायचा आहे। गुलाबाच्या झाडाचे फुलं तर मी तोडून ठेवले, ते पण थोडेसे मी पानंसुद्धा घेतलेले गुलाबाच्या झाडाचे। तर इथं काय करायचं, लोखंडाची कढई वापरायची। लोखंडाच्या कढईमध्ये लोह असतं, तर ते लोहसुद्धा आपल्या केसांसाठी एकदम उपयुक्त असतं, तर त्याच्यामुळे इथं आपल्याला लोखंडाच्या कढईचा वापर करायचा। तर इथं मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल आहे ना, तर ते पूर्ण एक बॉटलभर त्याच्यामध्ये पूर्ण ॲड करून दिलेलं आहे। तुम्हाला जेवढं जास्त बनवायचं आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये जास्त तेल यूज करा। मी बरोबर 1 महिन्यासाठी हे तेल बनवत असते आणि 1 महिनाभर वापरते, परत दुसरं बनवते। जेवढं आपण हे तेल लवकर बनवू ना, म्हणजे लवकर संपणार आणि लवकर बनवणार, तर त्याच्यामुळं म्हणजे केसांची चांगली ग्रोथ होणार। तर मग ते कमी दिवसाचंच बनवायचं, जास्त दिवसाचं बनवून ठेवायचं नाही। तर याच्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा घ्यायचा आहे, तर इथं मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे। इथं तेल गरम झालेलं आहे, तर तेल गरम झाल्याच्या नंतर सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये कांदा ॲड केला। इथं फक्त आपल्याला कांदा म्हणजे असं थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा आहे, म्हणजे इथं आपल्याला तो लाल नाही होऊ द्यायचा, थोडासा तेलामध्ये तो आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना गोकर्णाचे फुलाचा जो पानं तोडून आणलेले होते ते टाकले। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लिंबोणीचे पानं टाकले। त्याच्यानंतर कढीपत्त्याचे पानंसुद्धा ॲड केले। कढीपत्ता आपल्या केसांना लांब करण्यासाठी म्हणजे केसांची ग्रोथ वाढण्यासाठी खूप उपयुक्त असा हा कढीपत्ता आहे। तर इथं मी जास्तीचा कढीपत्ता त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 10-12 मी असे तुळशीचे पानंसुद्धा ॲड केले, म्हणजे तुळशीपत्र। त्याच्यामुळं काय होतं, तेलाचा सुगंध आहे ना एकदम छान येतो तुळशीपत्रामुळं, तर ते पण ॲड करायचे। थोडेसे मी जास्वंदाचे पानंसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून गेलेले। फुलं जर तुमच्याकडे कमी असले ना, फुलं जर जास्त नसले जास्वंदाचे, तर त्याच्यामध्ये पानंसुद्धा टाकले तरी पण चालतात, म्हणजे त्याच्यात त्याचं पाण्यामधला जो अर्क आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरून जातो। त्याच्यानंतर गुलाबाचे झाडाचे जे पानं तोडून आणलेले होते ना, ते पण मी चांगले 10-15 त्याच्यामध्ये ॲड केले।
त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गोकर्णाचे फुलं ॲड केले। गोकर्णाच्या फुलामुळं कलर इतका छान येतो तेलाला आणि त्याच्यामधून आपल्याला खूप काही असं व्हिटॅमिन भेटतं। तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून दिले। ते चांगले खालीवर परतून घेतले आणि इथं तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जास्वंदाचे फुलं पाहिजे। जर जास्वंदाचे फुले नसले तर मग हे तेल आपण बनवू शकत नाही। याच्यामध्ये जास्वंदाच्या फुलांचा म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण जास्वंदांच्या फुलामुळे केसांची लांब ग्रोथ होते, लांब वाढतात। बऱ्याच जणांच्या केसांना फाटे फुटतात, केसामध्ये कोंडा होतो, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम केसांचे ह्या जास्वंदाच्या फुलामुळे कमी होतात। तर याच्यात महत्त्वाचे जास्वंदाचेच फुलं पाहिजे। तर इथं मी खूप सारे असे जास्वंदाचे फुले, पांढरेवाले, पिंकवाले म्हणजे गुलाबी कलरचे, लालवाले असे सगळे मिक्स त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गुलाबाच्या पाकळ्या ॲड केल्या। गुलाबाचं तुम्ही इथं जलसुद्धा वापरू शकता, एखाद्या वेळेस तुम्ही गुलाबजल वापरू शकता। पण आपण जर गुलाबजल टाकलं ना तर तेल असं तडतड उडतं त्याच्यातून, तर त्याच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्याच त्याच्यामध्ये जास्तीच्या ॲड करायच्या, त्याच्यामुळं वासही छान येतो आणि गुलाबाचा थोडासा स्मेल आल्यासारखी आणि थोडंसं गुलाबाचं तेल तयार केल्यासारखं आपल्याला फील होतं, म्हणजे छान वाटतं, त्याचा वासही छान येतो। त्याच्यानंतर मग मी सगळे शेवटीनं इथं कोरपड अशी कट करून घेतलेली, दोन्ही साईडनं कोरपड अशी चिरून घेतली आणि पूर्ण गर कट करून तो त्याच्यामध्ये ॲड केला। तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तीळसुद्धा ॲड करायचे, काळेवाले आणि पांढरेवालेसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी इथं काळेवालेच ॲड केले। आणि इथं मी तर याच्यामध्ये मी आवळा पावडरसुद्धा ॲड केलेली आहे। तुमच्याकडं जर आवळे असले ना तर तुम्ही नक्की टाका, माझ्याकडं नसल्यामुळं मी आवळा पावडर ॲड केलेली आहे। आवळा पावडरसुद्धा चालते, कारण त्याच्यामुळं केसांना खूप सारे व्हिटॅमिन भेटतात आवळा पावडरमुळं, आवळ्यामुळं, पण मग माझ्याकडं नसल्यामुळे मी आवळा पावडरच ॲड केली। तर इथं तुम्हाला दिसत असेल सगळ्या घरामध्ये तेलाचा इतका छान असा वास पसरलेला होता आणि तुम्हाला कलरसुद्धा दिसत असेल तर एकदम छान आलेला होता। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला टाकायची मेथी दाणे। मेथी दाण्याचे खूप सारे असे फायदे, तुम्ही याच्यामध्ये मेथी दाणे जरूर वापरायचे। तर इथं मी काय केलं, थोडेसे खलबत्त्यामध्ये ठेसून पाहिले, पण ते ठेसल्या जात नव्हते, म्हणजे ते इकडे तिकडे उडत होते। तर मग मी पटकन मिक्सरलाच ते थोडेसे ग्राइंड करून घेतलेले। ग्राइंड करूनच याच्यामध्ये म्हणजे मेथी दाणे टाकायचे, त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण मेथी दाण्यातला अर्क आहे ना हे तेलामध्ये उतरतो। नाहीतर जर आपल्याला असं टाकायचे म्हटले, आपण जर तसेच टाकले तर मग ते तेल जास्त वेळ उकळू द्यावं लागेल आणि तेलाची जी क्वांटिटी मग ती कमी होत चालणार। तर त्याच्यासाठी मग ते मिक्सरला फिरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे। तर इथं मग मी तेच केलं। तर खूप सारे जवळपास 2 चमचे मेथी दाणे मिक्सरला फिरून घेतले, त्याच्यामध्ये ॲड केलं आणि खालीवर चांगलं परतून घेतलेले। तर हे तेल आता इथं तयार झालेले, तरी पण मी अजून ते 5 मिनिटं उकळू देणार, म्हणजे पूर्ण फुलांचा सगळे जे आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा सगळा अर्क आहे ना हे तेलामध्ये उतरला पाहिजे। तर त्याच्यासाठी मी आणखीन 5-1 मिनटं तरी ते चांगलं उकळून घेणार। तर तुम्हाला दिसत असेल इथं तेलाची जी क्वांटिटी ती आता कमी होत चाललेली आहे। तर हे बघा, इथं इतका छान कलर आलेला आहे आणि सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ना त्याचा कलर पण छान दिसत होता। तर इथं मी जवळपास 2-2.5 तास झाले आमचे, म्हणजे स्वयंपाक करून झाला, जेवण झाले, तोपर्यंत हे तेल आहे ना मी असंच साईडनं ठेवून दिलेलं होतं। परत मी ते थोडंसं गरम केलं, म्हणजे जे फुला पाकळ्यांमध्ये जे तेल गेलेलं आहे ना तर ते थोडंसं मोकळं होणार। तर थोडंसं गरम केलं आणि इथं एक पातेलं घेतलेलं आहे, त्याला मी अशी एक कपडा गुंडाळून घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं त्याला खोल आकार देऊन त्याच्यामध्ये हे तेल ओतून घेतलेले आहे। जर आपल्याला हे चाळणीनं ओतून घ्यायचं म्हटलं ना तर ते व्यवस्थित ओतूनही घेतल्या जात नाही, आजूबाजूनही सांडते। तर ह्या पद्धतीनं तुम्ही असं हे करून बघा, म्हणजे असं करायचं ते की एक कपडा घ्यायचा, तो थोडासा बांधून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकून ते असं पिळून जेवढं तेल निघेल तेवढं ते पिळून घ्यायचं हाताच्या साह्यानं। इतका छान वास येत होता, एकदम छान सुगंध पसरलेला होता सगळीकडं। तर इथं हे आपण एवढं सारं तेल टाकलेलं होतं, तर ते एवढ्या तेलाचं हे तेल एवढंच बनलेलं आहे। तर लावताना काय करायचं, तुम्हाला जर नुसतं हे तेल नसलं लावायचं तर हे तेल 1 चमचा घ्यायचं आणि आपलं साधं कोकोनट ऑइल असतं ना तर ते 1 चमचा घ्यायचं, असं हे 1 चमचा आणि ते 1 चमचा मिक्स करायचं आणि ते केसांना लावायचं। म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असले तर आदल्या दिवशी लावायचं आणि रात्रभर ते चांगलं केसांमध्ये मुरून द्यायचं, म्हणजे चांगलं मुळापर्यंत लावायचं आतून केसांना आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे। इतके छान केस होतात, इतकी केसांना ग्रोथ म्हणजे वाढते, केस मुलायम होतात आणि त्याच्यामुळं केसांना शायनिंगसुद्धा खूप येते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचं तेल। मी हेच तेल आता सध्या वापरते। खूप सारे आयुर्वेदिक तेल आपण मार्केटमधून आणतो, खूप सारे पैसे देतो, पण घरच्या घरी आपण जेव्हा हे असं बनवतो ना
आपण घरी जे बनवलेलं असतं ते सगळं ओरिजिनल असतं, बाहेरून आणतो ते सगळं त्याच्यामध्ये काय टाकलेलं असतं काय नाही आपल्याला काही माहीत नसतं. तर तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आणि लावून बघा. तुमच्या केसांना नक्कीच फरक पडणार, म्हणजे त्याचा फायदा होणार तुमच्या केसांसाठी. तर चला, मी परत त्या पातेल्यामध्ये ना ते तसंच ठेवून दिलेलं होतं आणि त्याच्यातलं एवढं सारं परत तेल निघालं. हे तेल आहे ना एका काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं. ठेवताना हे तेल काचेच्याच भरणीमध्ये ठेवायचं, चांगलं असतं ते काचेच्या भरणीमध्ये ठेवणं. त्याच्यानंतर मी काय केलं, थोडेसे मेथी दाणे घेतले हातावरती आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले. तर चला, इथं हे तेल तयार झालेलं आहे. मला खूप दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की कशा पद्धतीनं मी तेल बनवते आणि माझ्या केसांना लावते, त्याच्यामुळं माझ्या केसांची एवढी ग्रोथ झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, याच्यामुळे तुमच्या केसांना 100% फायदा होणार. तर तुम्ही हे तेल एकदा नक्की करून बघा आणि वापरून बघा आणि नंतर मग मला कमेंट करून नक्की सांगा. याच्यामुळे केसांची ग्रोथही चांगली होते, केसांतला जो कोंडा असतो तोही कमी होतो. तर इथं हे आयुर्वेदिक तेल केसांना लावण्यासाठी बनून तयार झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर सगळ्यांना बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.